ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे। सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल गिफ्ट देणार आहे। काय असणार आहे हे स्पेशल गिफ्ट पाहूया। सरकार खास योजनेचा शुभारंभ करणार। राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा, येणारे 1 ऑगस्ट 2026 पासून राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन आणि प्रत्येक महिन्याला 10 वस्तू मोफत मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि जर तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल आणि तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन आणि प्रत्येक महिन्याला 10 वस्तू मोफत मिळवायच्या असतील तर तुम्हाला लवकरात लवकर हा अर्ज करावा लागणार आहे। अर्ज केल्यानंतर तुम्हाला पेन्शन आणि या 10 वस्तूंचा प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 5 मोठे निर्णय घेण्यात आलेले होते। या 5 मोठ्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णय अंतर्गत राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन आणि राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 10 वस्तू मोफत देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला आहे। त्यामुळे जर तुमचे वय वर्ष 60 वर्ष पूर्ण असेल आणि जर तुम्ही या प्रमुख पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला सुद्धा ऑगस्ट महिन्यापासून 3000 रुपयांची पेन्शन आणि ऑगस्ट महिन्यापासून या 10 वस्तू प्राथमिक स्वरूपामध्ये तुम्हाला मोफत मिळणार आहे। मग एकंदरीत ज्येष्ठ नागरिकांनो, या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, कधीपर्यंत करायचा आहे, या पेन्शनसाठी आणि या 10 वस्तूंसाठी सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत, कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती पाहत आहोत। त्यामुळे जर तुमचे वय वर्ष 60 वर्ष पूर्ण असेल म्हणजे जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन आणि प्रत्येक महिन्याला 10 वस्तू आता मोफत मिळणार आहे। तर एकंदरीत आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, या ज्या 10 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत तर या 10 वस्तूंसाठी सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती देत आहोत। त्यामुळे जर तुमचे वय वर्ष 60 वर्ष पूर्ण असेल तर हा व्हिडिओ तुम्ही सविस्तर पद्धतीने पाहायचा आहे। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार एका घरामध्ये पती आणि पत्नी या दोघांचे वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर दोघांना सुद्धा प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन म्हणजेच प्रत्येक वर्षाला प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला 36,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। जर घरामधील नवरा बायको या दोघांचे वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर दोघांना टोटल मिळून वर्षाला 72,000 रुपये मिळणार आहे। त्यामुळे 60 वयावरील तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना विचार करायला गेला तर तुम्ही भरपूर दिवसांपासून पेन्शनची आणि या ठिकाणी या वस्तूंची वाट पाहत होता, परंतु इथून पुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम करण्यात आलेलं आहे। तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। परंतु 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या प्रमुख 4 पात्रतांमध्ये पात्र ठरायला पाहिजेत। मग या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांनो, या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी आणि या वस्तूंचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून ज्या 4 पात्रता लावलेल्या आहेत तर त्या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे तुमचे वय वर्ष 60 वर्षांच्या पुढे असायला पाहिजे। जर तुमचे वय वर्ष 60 वर्षांच्या पुढे असेल तरच तुम्हाला या ठिकाणी आता पेन्शनचा लाभ
मिळणार आहे आणि वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। यानंतर दुसरी पात्रता, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे। यानंतर पुढची पात्रता, तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे। पुढची पात्रता, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी सेवेमध्ये कर्मचारी नसायला पाहिजे। जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने आता प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन आणि प्रत्येक महिन्याला या वस्तू मोफत मिळणार आहेत। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात की पेन्शनचा लाभ घेण्यासाठी आणि या वस्तूंचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कुठे अर्ज करावा लागणार आहे, अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे, कोणत्या तारखेच्या अगोदर तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती पाहत आहोत। त्यामुळे जर तुमचे वय वर्ष 60 वर्षांच्या पुढे असेल, तुम्ही 60 वयावरील ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की या पेन्शनचा लाभ कसा घ्यायचा आहे आणि या वस्तूंचा लाभ कशा स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात की ज्येष्ठ नागरिकांनो सरकारच्या माध्यमातून या पेन्शनचा लाभ कसा घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाईल। बघा ज्येष्ठ नागरिकांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून निधीला मंजुरी दिलेली आहे। म्हणजेच निधीला मंजुरी दिल्यामुळे आता डायरेक्ट ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन सारखी योजना सुरू करण्यात येत आहे। बघा ज्येष्ठ नागरिकांनो, विचार करायला गेला तर आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचं बीजेपीचं सरकार आहे आणि आपल्या केंद्रामध्ये म्हणजेच आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये बीजेपीचा म्हणजेच मोदी साहेबांचं सरकार आहे। म्हणजेच मोदी साहेबांच्या माध्यमातून आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता बघा ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा अर्ज कसा करायचा आहे हेच तुम्हाला सांगत आहे। बघा तुम्ही भरपूर दिवसांपासून सरकारकडे अर्ज दाखल करत होतात, सरकारला मागणी करत होतात, कारण राज्यातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली होते। ज्या महिला लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असतील तर त्यांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये सरकार देत आहे। राज्यातील शेतकरी बांधवांना सुद्धा विविध योजना सुरू केलेल्या होत्या। शेतकरी बांधवांना राज्य सरकार 2000 रुपये आणि केंद्र सरकार 2000 रुपये देत आहे। म्हणजेच विचार करायला गेलं तर राज्यातील प्रत्येक लाभार्थ्यांना सरकारच्या माध्यमातून पैसे देण्यात आलेले होते। त्याच पद्धतीने आता राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन आणि 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये आता देण्यात येत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की या ठिकाणी याचा लाभ कसा घ्यायचा आहे, पेन्शनचा अर्ज कसा करायचा आहे, यासोबत सरकारच्या माध्यमातून तुम्हाला कोणकोणती कामे करायला सांगितले आहेत याची माहिती सुद्धा समजून जाईल। तर बघा पहिलं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असायला पाहिजे। दुसरे काम म्हणजे बघा तुमच्याकडे मतदान कार्ड हे कागदपत्रे असायला पाहिजे। आधार कार्ड, छोट्या आकाराचे 2 फोटो लागणार आहेत। जर तुमच्याकडे अशी 3 ते 4 कागदपत्रे असतील तरच तुम्हाला पेन्शनचा लाभ मिळणार आहे आणि या 10 वस्तूंचा लाभ मिळणार आहे। मग तुम्हाला या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये या ज्या 10 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत तर या वस्तू कोणकोणत्या आहेत तेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि या वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये आता तुम्हाला घेता येणार आहे। तर बघा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठा आणि क्रांतिकारक निर्णय राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी घेण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना तुमच्या आता लॉटरी लागत आहे। भरपूर दिवसांपासून तुम्ही आमच्याकडे विचारपूस करत होता की सरकार कधीपासून पेन्शन योजना सुरू करेल, तर बघा ज्येष्ठ नागरिकांनो अखेर सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी पेन्शन योजना आता सुरू करण्यात आलेली आहे। आता बघा ज्येष्ठ नागरिकांना विचार करायला गेलं तर शहरामध्ये जेवढे पण काही ज्येष्ठ नागरिक राहत आहेत तर तेवढ्या ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडे तक्रार केलेली होते। फडणवीस साहेबांना भरपूर ज्येष्ठ नागरिक म्हणत होते की तुम्ही आम्हाला कोणतेही पेन्शन योजना सुरू केलेली नाही, आम्ही तुम्हाला मतदान करतो, परंतु तुम्ही महिलांना पेन्शन योजना सुरू केले, राज्यातील शेतकरी बांधवांना पेन्शन योजना सुरू केले,
राज्यातील या ठिकाणी विविध लाभार्थ्यांना पेन्शन योजना सुरू केलेली आहे, परंतु आमचं वय 60 झालेलं आहे. 60 वय झाल्यानंतर आम्हाला चालण्यामध्ये अडथळा येतो. बीपी शुगर सारखे आजार जडत असतात, विविध आजार आम्हाला जडत असतात. मग तुमचं काम आहे की आम्हाला पेन्शन सारखी योजना सुरू करणं. तुम्ही ज्यांना गरज नाही त्यांच्यासाठी योजना सुरू केलेल्या आहेत, परंतु ज्यांना खरोखर या पेन्शनची या पैशांची गरज आहे त्यांना तुम्ही काय योजना सुरू केलेली नाही. तर बघा, फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार जे गरजू लाभार्थी आहेत तर त्यांनाच या पेन्शनचा लाभ देण्यात येत आहे. बघा, ज्येष्ठ नागरिकांनो, विचार करायला गेलं तर अखेर सरकारकडे जी तुम्ही मागणी केलेली होती तर ती मागणी आता सरकारने पूर्ण केलेली आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य, सरकारच्या माध्यमातून 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांची आता लॉटरी लावण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांनो, तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, लाभ कसा दिला जाणार आहे, तर याची आपण संपूर्ण आणि सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहोत. त्यामुळे जर तुम्ही 60 वयावरील ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला दिलासा मिळून जात आहे आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. आता बघा ज्येष्ठ नागरिकांनो, सर्वात अगोदर आपण या ठिकाणी बघून घेऊयात की ज्या तुम्हाला 10 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत तर या 10 वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहेत, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल आणि या 10 वस्तूंची माहिती या ठिकाणी तुम्हाला आता समजून जाणार आहे. तर बघा ज्येष्ठ नागरिकांना, सरकारच्या माध्यमातून तुम्हाला ज्या 10 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत तर या 10 वस्तू तुमच्या फायद्याच्या आहे. रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला या 10 वस्तूंचा फायदा 100 आणि 101% होणार आहे. त्यामुळे या 10 वस्तूंची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करायचा नाही. मग या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत. तर बघा ज्येष्ठ नागरिकांना, एकदा का तुमचं 60 वय पूर्ण झालं की तुम्हाला डोळ्यांना कमी दिसत असतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता क्रांतिकारक निर्णय तुमच्यासाठी घेण्यात आलेला आहे. तो म्हणजे तुम्हाला सरकारच्या माध्यमातून ज्या 10 वस्तू दिल्या जाणार आहेत तर या 10 वस्तूंपैकी पहिली वस्तू तुम्हाला सरकारच्या माध्यमातून 3 ते 4 हजार रुपये किमतीचा मोफत चष्मा दिला जाणार आहे. यानंतर वय झाल्यानंतर तुम्हाला ऐकायला कमी येत असतं, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून तुम्हाला श्रवण यंत्र आता दिलं जाणार आहे. यानंतर ज्येष्ठ नागरिकांनो, पुढची वस्तू म्हणजे तुम्हाला एसटी मध्ये हाफ सवलत मिळणार आहे. ज्याप्रमाणे राज्यातील महिलांना एसटी मध्ये हाफ तिकिटावरती प्रवास करता येतो त्याच पद्धतीने आता राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा हाफ तिकिटावरती प्रवास करता येणार आहे. यानंतर ज्येष्ठ नागरिकांनो, तुम्हाला बीपी शुगरच्या गोळ्या सरकारच्या माध्यमातून मोफत दिले जाणार आहे. तुमचा 5 लाख रुपयापर्यंतचा मोफत उपचार सरकारच्या माध्यमातून केला जाणार आहे. यानंतर तुम्हाला आरक्षित खुर्च्या ठेवण्यात येणार आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य, सरकारच्या माध्यमातून तुम्हाला घर दिलं जाणार आहे. जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला शेळीपालन योजना, गायगोठा अनुदान योजना, सर्व योजनांचा लाभ दिला जाणार आहे. बघा, या वस्तू तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहेत. आता आपण बघून घेऊयात की राज्यातील 60 वयावरील महिला असतील किंवा पुरुष असतील तर या दोघांना सरकारच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला जे 3000 रुपयांचे पेन्शन दिले जाणार आहे. तर ही पेन्शन कशी दिली जाणार आहे, या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे कसा करायचा आहे याची आता आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहोत. त्यामुळे व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचा या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनो भरपूर दिवसांचं स्वप्न आता पूर्ण होऊन जाईल. आता बघा ज्येष्ठ नागरिकांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी हा सर्वात मोठा आणि क्रांतिकारक निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला इथून पुढे काळजी करायची गरज भासणार नाही, कारण राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक महिन्याला आता पेन्शन दिले जाणार आहे. या पेन्शनच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या जीवनावश्यक वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. म्हणजेच तुम्हाला तुमच्या हक्काचे पैसे प्रत्येक महिन्याला मिळत राहतील, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मुलांना मुलींना पैसे मागण्याची गरज पडणार नाही. बघा, सरकार तुमची मदत करत आहे. सरकारच्या तुम्ही पाठीशी उभा आहात, कारण सरकारला तुम्ही मतदान केले
केलेला होता, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांची आता लॉटरी लावण्यात येत आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनो तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे। तर हा अर्ज कुठे, कसा आणि कधीपर्यंत करावा लागणार आहे याचीच माहिती आता सांगत आहे। तर बघा ज्येष्ठ नागरिकांना सरकारने याच्या अगोदर 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना ही योजना सुरू केलेली होती, परंतु कालांतराने सरकारकडे निधीची कमतरता होते, त्यामुळे ती योजना त्यावेळेस बंद पडलेली होते। परंतु ज्येष्ठ नागरिकांनो सरकार परत एकदा ती योजना सुरू करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना लवकरच तुम्हाला प्रत्येक महिन्याला पेन्शन सारखी योजना सुरू करण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे।